गुड मॉर्निंग गाई. जाऊन आलेलो आहे. कोंबडा तर आणलेला आहे, कोंबडा भेटलेला आहे आपला. पण अजून गाईज आता आम्ही चाललेलो आहे गावामध्ये. माझ्यासोबत आहे देवघर. जय मल्हार. तर गाईज इकडे मम्मी पप्पांनी आणलेला आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक. हे बघा धनश्री घेऊन बसलेली आहे. तर आता आपण घेऊया केक कापून. सर्वजण आहेत, वैभव, मम्मी, पप्पा. तर चला आता घेऊया केक कापून. बाबू, अरे बाबू, बाबू बोल हॅपी बर्थडे टू यू. फ्रेश आहे, दुसरं सगळं कालचं सेलिब्रेशन वगैरे आपला झालेला आहे आणि मम्मीचं निघाली घरी जायला. वैभव जाऊन थांबलेला आहे पुढे. त्यावेळी रिक्षा मागवली ओलामधून. हा पुढे गेले वाटतं तू. रिक्षा मागवलेली आहे ओलामधून. आता मम्मीच वगैरे निघाली. सेलिब्रेशन करून जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही पण करतो थोडा आराम. खूप दमलोय. मंदिरावर पण जाऊन आणि बघूया कसं काय आता. आणि बघा रिक्षा आलेली आहे मम्मीच झाली. दुपारनंतर काय ब्लॉग शूट करायला भेटलाच नाही मला. म्हणजे माझी जरा धावपळ झाली होती. जरा कामासाठी बाहेर गेलो होतो आणि आराम पण केला होता. संध्याकाळी उठल्यानंतर जरा कामात होतो तर जरा धावपळ झाली. तर आता आम्ही निघालोय जरा खारघरला फिरायला, रुद्रांशला घेऊन आणि धनश्रीला. तर चला जाऊया, थोडा खारघर फिरून येऊया आणि बघा तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू. रुद्रांश. तर गाईज आता आपण आलो लिटल वर्ल्ड मॉलमध्ये खारघरच्या. जरा मॉलमध्ये फिरू. रुद्रांशी चालू आहे मस्ती. हे बघा. तर चला बघूया, जरा थोडं फिरू आता मॉलमध्ये. कसं काय आहे काय आहे आणि काहीतरी खाऊ पिऊ आणि निघू. रुद्रांश, रुद्रांश. गाईज रुद्रांशला खूप मजा आलेली आहे. रुद्रांश ये इकडे. मंडळी आता आम्ही आलेलो आहेत मॅगडीमध्ये. झालेलं आहे बर्गर खायला. हे रुद्रांशला काय देणार नाही आम्ही. बाहेरचं काय असं जंक फूड देत नाही लगेच. आता आम्ही आलो मॅगडीमध्ये. धनश्री पण आहे, मी पण आहे. आता आमची ऑर्डर झालेली आहे. आता ऑर्डर घेऊन येतील ते. तोपर्यंत आम्ही रुद्रांसोबत करतो मस्ती. ऐ ऐ ऐ
चला गाईज आपण नंतर खाऊन वगैरे घेऊया आणि निघालो वगैरे तुम्हाला पण कंटिन्यू करतो मी. आपली ऑर्डर आलेली आहे इकडे बघू शकता आणि रुद्रांच्या हातात दिलेलं आहे फ्राईज आणि गरम गरम आहे म्हणून म्हणतं खातोय. फ्राईज म्हणजे काही बटाट्याचा असतो म्हणून त्याच्यामुळे त्याला दिलेलं आहे, पण बाकी काय बर्गर वगैरे काय नाही, ते जंक फूड असल्यामुळे. तर चला घेऊया आपली ऑर्डर आलेली आता खाऊन. तर गाईज आता आपण मॅगडीमधून निघालेलो आहोत. आता बघूया घरी जायचं की कुठे कसं काय. आता पुढे गेल्यावर ठरवू. रुद्रांशने पण खूप खाला म्हणजे फ्राईज त्याने खूपच खाले. मला वाटलं बरं कमी खाईल, कमीत कमी त्याने ते 4 ते 5 स्ट्रिक खाले असेल फ्राईजच्या. म्हणजे पोट त्याने पण मस्त भरून घेतला त्याचा. तर चला आता निघूया मॅगडीमधून. तर निघालो आपण. आता बघूया पुढे कुठे जायचं, घरी जायचं डायरेक्ट की कसं काय. तर बघत राहा. तोंड बघ, तोंड माकोला अक्का. आम्ही आलो आता नॅचरलमध्ये आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम घेतल्या नॅचरलमधून. रुद्रांश पण एन्जॉय करतो आईस्क्रीम. तुम्ही पण आईस्क्रीम खायला. तर जरा काय आईस्क्रीम खाऊन घेतो आता. आईस्क्रीम आपलं खाऊन झालेलं आहे आणि आता आपण जाऊत आहोत घरी. टाईम पण झालेला आहे भरपूर आणि रुद्रांशने पण खाला आईस्क्रीम भरपूर. तो तर नुसतं खातच आले. तर चला जाऊया आता घरी. तर गाईज फायनली आपण घरी आलेलो आहोत आणि खूप वेळ झाला म्हणजे जवळजवळ काहीतरी 10:30 वाजायला आलेले आहेत. खूप टाईम झाला म्हणजे खूप मस्त एन्जॉय पण केलं. तुम्ही पण बघितलंच असेल. रुद्रांशने पण खूप मस्ती केली. खूप मॉलमध्ये वगैरे असं धावत होता, ओरडत होता. त्याला तर खूप मजा आलेली. त्याने खाल्लं पण भरपूर. फ्राईज वगैरे खाल्लं, आईस्क्रीम खाल्लं, खूप एन्जॉय केलं त्यांनी. आणि आता हे बघा गाडीवर येताना आता झोपलेलं आहे. बघा गाडीवर येतानाच झोपला. आता मस्त एकदम निवांतपणे झोपलेला आहे. तर कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि कसा होता. कमेंट करून नक्की सांगा. आपण या ब्लॉगचे 2 पार्ट बनवलेले होते. अगोदर आपण दाखवलं सकाळचं म्हणजे जत्रेचं वगैरे जे काय सर्व होतं ते आपण दाखवलं आणि त्याच्यानंतर दुपारनंतर जे आता आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन होतं किंवा काय ते दुसऱ्या पार्टमध्ये दाखवलेले. तर कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला दोन्ही पण ब्लॉग कसे वाटले. आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया आणि भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.